श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय सच्चिदानंदा श्रीहरी. कृपा करावी लवकरी. तुम्ही पदंताच्या वरी कधी न कठोर झालात. तू करुणेचा सागर, तू दीनजनांचे माहेर, तू भक्तासी साचार, कल्पतरू व चिंतामणी. ऐसा तुझा अगाध महिमा, संत गाती राघवा रामा. दास गणुसी पुरुषोत्तमा, पावा वेळ करू नका. असो बंकटलाला घरी राहते झाले साक्षात्कारी. दीन दुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज. लांब लांबोनी भक्त येती, समर्थांते वंदिती. मधु तेथे माशा जमती, न लगे करणे आमंत्रण. एके दिनी काय झाले ते आता सांगतो पहिले. महाराज होते बसलेले निजासनी आनंदात. ती प्रभातीची होती वेळा. प्राची प्रांत ताम्र झाला. पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर. कुक्कुटाचे होती स्वप्न, मंद शीत वाहे पवन. वृद्ध करती नामस्मरण, शय्येवरी बसुनिया. उदयाचली नारायण, येऊ पाहे हर्षे करून. तेणे तम पलायन, करू लागला कंदरिसी. परमभाविक सुवासिनी, रतसडा समार्जनी. वत्सधेनुस पाहुनी, तोडू लागली चराटे. ऐशा त्या रम्य वेळेस, एक साधू शेगावास येता झाला दर्शनास. श्री गजानन साधूंच्या. तो भिकार गोसावी, मान मान्यता त्याची राहावी कोठुनिया. सांगा बरवी श्रीमंतांच्या मंडळीत. भगवी चिंदी डोक्यास, झोळी वाम बगलेस. होती एक नेसण्यास, फाटकीसी लंगोटी. मृगाचिनाचा गुंडाळा, पाठीवरी होता भला. ऐसा गोसावी बसला, कोपऱ्यात एकीकडे. दर्शनासी भीड फार, होऊ लागली साचार. अशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास. तो ठाईच बसून करू लागला चिंतन. म्हणे समर्थांचे चरण, दृष्टी पडणे कठीण मला. समर्थांचा लौकिक भला, मी काशीत ऐकला. आवडीने नवस केला, भांग स्वामी सरपिण्याचा. तो मम हेतू मनात, जिरून जाया पाहे येथे. या श्रीमान मंडळीत माझ्या नवसास कोण पुसे. गांजाचे नाव काढिता, लोक मजला देतील लाथा. मी तो आलो फेडण्याकरता, नवस गांजाचा शेगावी. माझ्या नवसाची ती मात, सांगू तरी कवनाप्रत. येथे एकही न दिसत, प्रेमी या शांभवीचा. जी वस्तू ज्या आवडे खरी, तिचाच तो नवस करी. आणि मानी सर्वतोपरी, हीच वस्तू उत्तम. ऐसे नाना विचार, गोसावी करी साचार. झाला होता परमातुर, दर्शन घ्याया समर्थांचे. ते त्याचे मनोगत, जाणते झाले समर्थ. बोलते झाले इतरांप्रत. आणा काशीचा गोसावी, तो पहा, त्या कोपऱ्याला आहे बिचारा दडून बसला. हे ऐकता आनंद झाला गोसाव्याला परमावधी. आणि बोलला मनात, त्रिकालज्ञ हे खरेच संत. मी जे बोललो मनात, ते सर्व यांनी जाणले. ज्ञानेश्वरीत 6 अध्यायी जी गोष्ट कथिली पाही, की स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा. त्याचे आले प्रत्यंतर, मला येथे साचार. धन्य धन्य हा साधूवर, त्रिकालज्ञ महात्मा. न बोलता माझा नवस, जाणतील हे पुण्यपुरुष. त्याचे प्रत्यंतर यावयास अवधी उरला थोडका. मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला. तो महाराज बदले तयाला. काढ झोळीची पोटळी, जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीच झोळीत. त्या पोटळीचे आज येते होऊ दे गा पारणे. गोसावी पदी लागला, गहीवर त्यासी दाटला. गडबडा लोळू लागला, बालकापरी स्वामींपुढे. महाराज म्हणती गोसाव्यास, पुरे आता, उठून बस. पोटळीच्या बोटीस काढ बाहेर झोळीच्या. नवस केलास तेवेळी नाही लाज वाटली, आणि आता काही लावली चाळवा चाळवी निरर्थक. गोसावी होता महाधूर्त, तो बोलला भीत भीत. जोडून या दोन्ही हात, ऐसे नम्र वाणीने. मी बुटी काढतो, नवस आपला फेडतो. परी मागणे मागतो, एक ते द्या दिनाला. आठवण माझ्या बोटीची, नित्य राहावी आपणासाची. हीच इच्छा मानसीची, आहे ती पूर्ण करा. तुम्हा बोटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण. परिबालकाची आठवण, राया बोटी स्वीकारा. भक्त जिची इच्छा करीत, ती ती न्याता पूर्वीत. अंजनीचा वृत्तांत, आणा मनी आपल्या. अंजनी होती वानरी, तिने प्रार्थिला त्रिपुरारी, की तुम्ही यावे माझ्या उदरी. वानर होऊन शंकरा, ते हराने मानिले. महारुद्र पोटी आले, अंजनीचे पुरवले मनोरथ चंद्रमौळींनी. तेथे शंकरा कारण, आण न आले वानरपण. तेवी माझ्या बोटीची आठवण, राया तिथे स्वीकारा. त्यातून तुम्ही कर्पूर गौर, साक्षात आहात शंकर. म्हणून बोटीचा अवेर करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने
म्हटले आहे इज कारणे, ही इतरा आणेल उणे, परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले, परी अखेर होय म्हणाले. माय पूर्वी बालक लळे, वेडे वाकुडे असले जरी. गोसाव्याने बुटी काढली, हातावरी घेऊन धुतली, चिलमीत घालून पाजली, पुण्यपुरुष गजानना. ऐसा बुटीचा वृत्तांत कथिलासे कारणासहित. तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून गेला गोसावी निघून, आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणे. ऐसी गांजाची पडली प्रथा, ते ठाई तत्वता. परिव्यसनाधीनता नच आली समर्थांते. पद्मपत्राची ये परी, ते अलिप्त होते निर्धारी. नये कोणास त्याची सरी, खरेच अति थोर ते. वेद ऋचा अस्खलित, उदात्त अनुदात्त स्वरांसहित. कधी म्हणावे मुखी सत्य, कधी त्याचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी, साशक व्हावे वैदिकांनी. याच एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समान अन्य अन्य रागातून एकाच पदाते गाऊन दाखवावे निजलेले. चंदन चावल बेलकी पतिया, प्रेम भारी या पदाठाया. ते आनंदात येऊन या वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन, कधी धरावे नुसता मौन. कधी राहावे पडून शय्येवरी निचेष्टित. कधी वागावे पिशापरी, कधी भटकावे कांतारी. कधी शिरावे जाऊन घरी, एखाद्याच्या अवचित. असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात होता. त्याचा प्राणांत व्हावयाचा समय आला. व्याधी शरीरी बळावली, शक्ती पार निघून गेली. प्रयत्नांची कमाल केली वैद्याने ती आपल्या. नाडी पाहून अखेर आपता कळवला समाचार. प्रसंग आहे कठीण फार, नसे आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले अति, परी यश न आले तीळरती. यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे. ते ऐकता अवघे आप्त दुःख करती अत्यंत. जानरावा, आम्हा प्रत सोडून तू जाऊ नको. तुझ्या प्रित्यर्थ नवस केले, नाना दैवता लागी भले. परीनं कोणी पावले, हाय हाय रे दुर्दैवा. वैद्याने टेकले हात, प्रयत्न झाले कुंठित. आता अखेरच्या यत्नाप्रत करून पाहू एक वेळा. बंकटलालाची या घरी आहेत एक साक्षात्कारी. त्यांच्या योगे शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर. साधूने आणल्या मनात का एक नाही होत. सच्चिदानंद बाबाप्रत ज्ञानेश्वरांनी उठवले, त्याचे पाहू प्रत्यंतर. जा जा कुणी जोडा कर, नका करू रे उगा उशीर. वेळ अंतसमयाची, ते ऐकून एक आप्त आला बंकट सदनाप्रत. जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखाचा समय अंत काळाचा, आला आहे जवळी साचा. म्हणून आलो तुम्हाकडे. महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करुनी मजप्रत. ते तीर्थ नव्हे, अमृत होईल वाटे जानरावा. बंकटलाल म्हणे त्यावरी, ही गोष्ट न माझ्या करी. तुम्ही करावी अत्यादरी. विनवणी आमच्या वडिलांना. जैसे त्याने सुचवले तैसे आपते तात्काळ गेले. भवानी रामा विनवले, द्या या तीर्थ समर्थांचे. भवानी राम सज्जन होता, मनाचा दयाळू पूर्ण. दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जन तेच विवळ होते. प्याल्यामध्ये भरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी, आणि केली विनवणी. तीर्थ देतो जानरावा. समर्थे तुकवली मान, तीर्थ पाजले नेऊन जानरावा. कारण घरघर घशाची बंद झाली. हात हलवू लागला, किंचित डोळा उघडला, उतार पडू लागला. तीर्थ प्रभावे देशमुखासी. तो पाहता प्रकार आनंदले नारीनर. सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वांसी. मग औषधी बंद केली, तीर्थी भिस्त ठेवली. ज्या योगी लाभती झाली आरोग्यता जानरावा. 8 दिवसा माझारी जानराव झाला पहिल्या परी. भवानी रामाची या घरी आला दर्शना समर्थांच्या. पहा, संतांचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत. संतनते साक्षात देव कलियुगीचे. येथे एक ऐसी शंका उत्थान पावे सहज देखा. श्री गजाननासारखा संत होता शेगावी, व तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाणा. यमाजी पंतांची या सदना, परी हाच आहे कुतर्क. संत मृत्यू न टाळीती, निसर्गाप्रमाणे वागती. परी संकटाते वारीती, अगांतुक असल्यासते. सच्चिदानंद बाबासी ज्ञानेशे उठवले नेवाशासी. परी ते अखेर आळंदीसी देह ठेवी ते झाले हो. याचे रहस्य इतकेच आहे, हे गंडांतर टाळीती पाही. ते टाळणे काहीच नाही अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार. त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि तिसरा
आधिदैवी. त्या तिघां माझी बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे. आधी भौतिकाची तयारी कुपथ्याने होते खरी. नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात. त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर. त्या मृत्यूचा परिहार करता येतो औषधीने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा. औषधीचा पसारा आहे अवघड जयासी. ऐसा वैद्य भेटल्यास आधी भौतिकाचा होय नाश. तैसे आधी दैविकास नवस सायास घालवती. हे गंडांतर रूपाचे मृत्यू दोन प्रकारचे, भौतिक आणि दैविक साचे. हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवनाच्याने न टळे देख. पहा, अर्जुनाचा बालक कृष्णासमक्ष पडला रणी. तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर रूपाचा होता. तो टाळला साचा समर्थ तीर्थ देऊनिया. म्हणजे गंडांतरा कारण निवारिती साधुचरण. ते चाले घडून शेगावा माझारी. काही मृत्यू नवसानी टाळीता येती या जनी. परी तो नवस श्रद्धेनी केला पाहिजे विभूत हो. श्रद्धा पूर्ण असल्यावर तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धा अवघ्या माझारी सर्व बाजूनी श्रेष्ठ असे. चरणतीर्थ साधूंचे तेही टाळी मृत्यू साचे. वरील दोन प्रकारचे परी तो साधू पाहिजे. साधू असला वेशधारी ऐसी न होय गोष्ट खरी. माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या. षडविकार धुतल्याविना अंगी साधुत्व येईना. आणि साधू वीण होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण. उगीच पाहून पिवळेपण सोने पितळेस मानू नका. गजानन नव्हते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाली भरी व्याधी जानरावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातला थोर. साधू प्रित्यर्थ साचार बंकटलालाची या घरी. तीर्थे देशमुख बरा झाला परी स्वामींशी पेच पडला. त्यांनी मनाचे विचार केला तो ऐका येणे रीती. कडकपणा धरल्याविना ही उपाधी टळेना. स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाण नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयाघन वर पांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना. परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांशी वाटला क्रूर. परी कयाधूचा कुमार मुळी न भ्यायला त्या रूपा. वाघीण इतरा भयंकर परी तिचे जे का असेल पोर ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर वासित होतो साचार. हा न्याय निसर्गाचा. वासित हिवर झालेला चंदन मानेल आपणाला. तरी त्याच्या फजितीला पारावर न राही पुढे. जेथे ऊस निपसतो तेथेच निवडुंग उगवतो. जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ. जेथे साधू सज्जन तेथेच मैन निर्माण. हिरेगारा एकवटून खाणी माझी राहती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान. तेज हिऱ्याचे हिऱ्या लागून भूषवी न गारेला. गार ती गारच राही पायाखाली तुडवली जाई. ऐसी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सनिध्य ऐसाच होता एक मैन. संत सेवा हाच मत अंगी ज्याचा भरला असे. तो सेवा करी वरवरी भाव निराळा अंतरी. मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. भक्तगणास ऐसे म्हणे मी समर्थ कृपेचे पोषणे. प्रत्येक काम माझ्या विणे होत नाही ये ठाया. मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा. कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलीम त्यांची मीच भरी खाण्यापिण्याची तयारी निजांगी मीच करी. अत्यंत मी आवडीचा असे लोकांस सांगत असे. आपला सौरात करीत असे. त्या अधमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ. महाराज स्वयंमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर. हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तांवरी. ते अंतर्ज्ञानानी जाणले सर्व समर्थांनी. कौतुक केले एके दिनी ते ऐका विभूत हो. परस्त काही मंडळी शेगावी दर्शना आली. तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर. ही या कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना. मंडळीस होती जाणा त्वरा पुढे जाण्याची. ते कुजबूज करू लागले. विठोबाला विनवते झाले. विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आत्ताच परगावा. काम निकडीचे आहे फार कैसा करावा विचार. महाराज तो शय्येवर असती निद्रिस्त झाले. त्यांचे दर्शन घेतल्याविना आमचा पाय निघेना.
हे अवघड काम होईना, तुझ्या वाचून ये ठाई. तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त. तुला आम्ही जोडतो हात, एवढे काम करावे. ऐसा त्या स्तुतीने विठोबा फुगून गेला मनी. त्याने जाऊन तत्क्षणी महाराजांशी उठवले. मंडळींचे काम झाले. परी संकट ओढवले. घाटोळ विठोबा वरी भले. कर्म जैसे तैसे फल. समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी. तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या. म्हणती, बेटा माजून गेला, आपली स्थिती विसरला. या लुच्च्याने आरंभिला उघड उघड व्यापार की. मला लावितो उपाधी, घंटे आणून बांधितो मठी. घुमारे घाली कधी कधी, ऐसा अति नीच हा. त्या घुमारेचे बक्षीस घे, मी देतो तुला खास. तुझवरी केल्या कृपेस होईन मी प्रभूचा अपराधी. सोमला साखर मानू नये, विषाजवळ करू नये. तस्करासी लेखू नये, निजकंठीचा ताईत. ऐसा रीती ठोकला छड्याखाली घाटोळाला. विठोबा तो पळाला, पुन्हा ना आला मागोती. खरे जे का असती संत, ते ऐसेच करतात. ढोंगी मात्र जातात अशा चिया करांमध्ये. म्हणजे अधिकारां वाचून ढोंगी बसती होऊन संत. नादी लावण्या जन, ऐसे प्रकार कितीतरी. मतलबी त्यांना साथ देती, उदो उदो त्यांचा करती. भलभलते सांगताती साक्षात्कार ढोंग्यांचे. तेने दोघांचे काम होई, अपार पैसा मिळवला जाई. परी ही प्रथा बरी नाही, समाज जाईल रसातळा. खरे जे का असती संत, ईश्वराचे निसीम भक्त. त्यांना न मुळी आवडत सानिध्य त्या षंडांचे. पतिव्रतेसी शेजार, कसबिणीचा का पटणार. सोन्याप्रती अलंकार, काय शोभती कथलाचे. संत षडा ते राखीती, परीन त्याला महत्त्व देती. ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगणे आली असे. ऐसे मानसी समजून त्याविषयी धरती मौन. जेवी निवडुंगा लागून स्थानभूमी देते हो. मोगरा, निवडुंगा आणि शेर ही जमिनीची लेकरं. परी किमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्याचे संरक्षण करती, निवडुंगाचे दहन. चिलटांसाठी बांधून शेर ठेवी ती दारावरी. तेवी संत भूमीवरी रक्षण ओघ्यांचे करती जरी. किमती माझी ठेवी ती परी, गुणांप्रमाणे भेद पहा. नशीब विठोबा घाटोळाचे, अति खडतर होते साचे. पाय लाभून साधूचे, दैवे दूर झाले की. जरी तो ना ढोंग करिता, तरी योग्यते प्रती चढता. संतांची ती योग्यता त्याने मुळी न जाणिली. कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी. वा मागितली करवंटी कामधेनूपासून. ऐसे न कोणी करावे, संतांपासी राहून भरवे. तेथे विचारा ठेवावे, अहर्निशी जागृत. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ तारक हो भवाब्दीत. अवघ्या भाविकां कारणे. श्री हरिहर अर्पणस्तु. शुभम भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य तृतीय अध्याय समाप्त.